इंडिया के नंबर 1 एम्स दिल्ली हॉस्पिटल से तालीमी याफ्ता डॉक्टर वसीम मुलानी दिल के बाईपास सर्जरी के माहिर डॉक्टर है। बच्चों और बड़ों के दिल के तमाम किस्म के ऑपरेशन के माहिर डॉक्टर है, जो अपनी खिदमात गंगा हॉस्पिटल वाड़िया फैक्ट्री शिवाजी नगर में अंजाम दे रहे हैं। इन ऑपरेशन के लिए मरीजों को नादिर से बाहर जाने की जरूरत नहीं। अब ये ऑपरेशन डॉक्टर वसीम के जरिए गंगा हॉस्पिटल में होंगे। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नादिर दो न्यूज़ में आपका इस्तकबाल है। चलिए जानते हैं आज की खबर। या देशामध्ये भाजप शत्रू कुणाला समजते? मुसलमानांना। आज सगळे गुन्हेगार काढा, सगळे आर्थिक गुन्हेगार काढा, कोणाचे आहेत? आहे का त्यात मुसलमान? कुणी केलं बघा? संपत्ती देशाची पळवून कुणी नेली बघा? बँकांची कर्ज कुणाची माफ झाली बघा? 88,000 कोटीच्या नव्या नोटा देशातनं पळवून नेल्या, त्या छापखान्यातनं पळवून नेल्याची बातमी आपणच पेपरला छापलेली होती। ते कसं झालं बघा? ह्या सगळ्या जर गोष्टी होत असेल, इथं मुसलमान कुठं आहे? आणि म्हणून मुसलमानाला टार्गेट केलं जातं आहे। म्हणून मुसलमानांना जर संरक्षण पाहिजे असेल तर त्या सगळ्या लोकांनी निर्णय घेतला की आम्ही आता काँग्रेसबरोबर राहणार आहे आणि देशात आणि राज्यामधला मुसलमान हा काँग्रेसच्या बरोबर आहे। आता अध्यक्ष इथं आलेले, त्यांना विचारा इथल्या लोकांची काय अवस्था आहे। प्रेशर खाली काय लोक गेले असतील, पण सर्वसामान्य माणूस हा काँग्रेसबरोबर आहे, तो काँग्रेसबरोबर राहणार आहे। आणि लवकरच एक मोठा मेळावा, ओबीसी असेल, मुस्लिम असेल, दलित असेल, भटका असेल, शेतकरी असेल, शेतकरी म्हणजे सगळेच आले, ह्या सगळ्या लोकांना घेऊन या ठिकाणी एक मोठा मेळावा लवकरच लवकर आम्ही घेऊ आणि काँग्रेस इथं, काँग्रेसचा कार्यकर्ता हा काँग्रेसच्या पाठीशी आहे हे दाखवण्याचं काम निश्चितपणाने भविष्य काळामध्ये केलं जाईल। कांग्रेस के बारे में अभी इतनी पूरी शिकायतें आपने की सर, तो ये आपका ओबीसी सेल अभी तक कहाँ था? मतलब के होते हुए कोई काम करने की मौका नहीं मिला, तो आप जिसको हमने जिम्मेदारी दी थी, अभी नागोलीकार मेरे साथ सुनो, जिसको हमने जिला अध्यक्ष बनाया था, शहर का जिला अध्यक्ष बनाया था, उन्होंने अपनी कार्यकारिणी तैयार की थी, लेकिन उसको अनाउंस करने का परमिशन 2 साल नहीं मिला। क्या करेगा बेचारा? कुंभार समाज का। सुनो ना, लोकल की हो गई तो हाईकमान को करना था ना, कार्यकर्ता आगे नहीं आया। नाही, आम्ही ह्या सगळ्या वरती गोष्टी बोललेलो होतो, सगळ्याच गोष्टी चर्चा झालेल्या होत्या, पण नाही घाबरलं कशाला? घाबरलं असतो तर आता इथं आम्ही आलोच नसतो। आज आम्ही इथं आलोय, अगद्या उघड माना नाही होतो, उघड प्रेम आम्ही टीका करतोय, घाबरणारे काँग्रेसचे कार्यकर्ते आम्ही नाही। त्यावेळेला लक्षात ठेवा, त्यावेळेला जे कार्यकर्ते आम्ही अपॉइंट केले होते त्यांच्या सल्ल्याने केले। नागोरीकरांचं पत्र आलं, आम्ही ग्रामीणचा अध्यक्ष निवडला, राजूरकरांचं पत्र आलं, आम्ही शहराचा अध्यक्ष निवडला, त्यांच्या पद्धतीनं आम्ही कार्यकारिणी आम्ही निवडली आणि त्यांना सांगितलं की तुम्ही तुमची कार्यकारिणी तयार करा। त्यांनी बिचाऱ्यांनी कार्यकारिणी तयार केली, पण त्यांना अनाऊन्स करायला 2 वर्ष परमिशन दिली नाही। त्याने आम्हाला सांगितलं, आम्ही मीटिंगमध्ये सुद्धा हे मुद्दे मांडले की बाबा ह्यांना परमिशन देत नाहीत, ते आम्ही सांगितलं द्या, हो देतो, करतो, असं करून इथला कार्यकर्ता दडपणाखाली काम करत होता, तो आता ओपन झालेला आहे। तेच मी तुम्हाला सांगतोय, पूर्वीचं जे दडपण होतं कार्यकर्त्यांच्यावर ते सगळं आता हे रिटायर्ड तहसीलदार आहेत आमचे वाकोडकर, त्याला विचारा काय परिस्थिती होती। आज सगळी माणसं पेटून उठलेली आहेत, सर्वसामान्य कार्यकर्ता स्वतःच्या पायावर उभा राहून काँग्रेस उभी करायला तयार झालेला आहे। तुम्ही उलट पत्रकारांनी त्यांचं स्वागत करा की सर्वसामान्य कार्यकर्ता पेटून उठून काँग्रेसच्या बरोबर यायला लागलाय, त्याचं आम्ही स्वागत केलंय, आपणही खुले दिलानं त्याचं स्वागत करावं। काँग्रेस मजबूत कशी होणार आहे? मजबूत काँग्रेस होणार म्हणजे संघटनात्मक खूप मोठे चेंजेस मला माझ्या ओबीसी विभागात तर मी करतोय, पण नानाभाऊसुद्धा करण्याच्या प्रोसेसमध्ये आहेत। काही पदाधिकारी आता जे गेलेले आहेत त्या ठिकाणी आम्हाला नवीन शिफ्ट करावे लागतील। काही शेलचे अध्यक्ष तर आमचं तर बरखास्त केलेलं आहे आम्ही, युवक अध्यक्ष असतील, महिला अध्यक्ष असतील, यांना नानाभाऊ आता आदेश दिलेले आहेत की तुम्ही जाऊन तिथं बघा आणि कोण कोण गेले, कोण कोण नाही, कोण कोण काँग्रेसबरोबर आहे, कोण कोण राहणार आहे शेवटपर्यंत, ती चौकशी करा आणि त्याच्या पद्धतीनं तुम्ही बदल करून ताबडतोब आपली टीम तालुका लेवलपासून तयार करण्याचे आदेश नानाभाऊने दिले। म्हणून पहिला बळी मी ठरलो आहे, मी इथं आलो आहे आणि मी लगेच कालपासून कामाला सुरुवात केलेली आहे। माझा आज दिवसभर नांदोड हिंगोलीमध्ये दौरे आहेत, पूर्ण संध्याकाळी 8 वाजेपर्यंत माझे दौरे आहेत, कार्यक्रम आहेत, जाहीर सभा आहेत, मेळावे आहेत, बैठक आहेत, पत्रकार परिषद आहेत, पूर्णपणे 2 मतदारसंघामध्ये मी आज दिवसभर आहे, कालपासून आहे। त्यामुळं संघटनात्मक बांधणी अशी होईल की जो काँग्रेसचा पूजक आहे, काँग्रेसबरोबर प्रामाणिकपणाने काम करणार आहे, अशा लोकांना काँग्रेस आता इथून पुढे संधी देणार आणि स्वतःच्या पायावर उभा राहणारा, कुणाच्या दडपणाला न भिणारा, स्वतंत्रपणे काम करणारा कार्यकर्ता आता इथून पुढे उभा केला जाईल।
आणि तशा माध्यमातून काँग्रेस, तुम्ही दबाव म्हणाले, कोणता दबाव आहे सगळे? आता मी सांगितलं माझ्या ओबीसी डिपार्टमेंटच्या लोकांना कार्यकारिणी जाहीर करू दिली नाही, हे दबाव होताच म्हणूनच दिला नाही ना. 55 नगरसेवक गेले, बाकी सगळे गेले, कोणते दबाव टाकायचे? नाही, ते 55 नगरसेवक गेले आणि त्यातले परत किती येतील, राहतील किती, याचा लवकरच तुम्हाला प्रत्युत्तर मिळेल. प्रकार सांगा. दबाव म्हणजे काय नेमका? दबाव म्हणजे कसा दबाव? आणि कुणाचा? हा. आता इथले वरिष्ठ नेते यांचाच दबाव, दुसरं कोणाचा? अशोकराव चव्हाण. नाव सांगायचं काय? काय दबाव करत होते? करू नका. ते आता तुम्ही सगळ्याच गोष्टी खुल्या अशोकराव चव्हाण अध्यक्ष झाले, पक्षाचे अध्यक्ष झाले, मुख्यमंत्री 2 वेळा झाले, मंत्री झाले काँग्रेसच्या माध्यमातून. जे जे काही इथं झालं ते सगळं काँग्रेसच्या माध्यमातून झालं. BJPच्या माध्यमातून 10 वर्षामध्ये एखादं धरण बांधलं का? एखादे मोठे रस्ते, आता रस्त्याचं चाललंय म्हणा, नितीन गडकरी एक प्रामाणिक कार्यकर्ते आहे, पण त्यांना आज मला सांगा, नितीन गडकरीने कोट्यावधी रुपयांचे रस्ते निर्माण केले, एक तरी उद्घाटन त्यांच्या हस्ते होतं का? सगळं नरेंद्र मोदी करतात. आणि म्हणून भाजपमध्ये अंतर्गत प्रचंड धुसफूस आहे, ते सुद्धा बाहेर येईल. तसंच आमच्या काँग्रेसमधल्या लोकांना काहीतरी वेगवेगळं सांगून केलेलं आहे. पण ही सगळी मंडळी फार काळ तिथं टिकणार नाहीत, पुन्हा काँग्रेसचा दरवाजा ठोठवतील. याच्याबद्दल आम्हाला आता ते घ्यायचं का नाही पक्ष ठरवेल, पण दरवाजे ठोठवले जातील एवढं मात्र. आतापर्यंत नांदेडमध्ये काँग्रेस धनाच्या शक्तीनं थांबली आणि अशोक चव्हाणांनी म्हणलेलं आहे माझा पाल किल्ला आहे आणि माझा स्वतःचा आहे, काँग्रेसचा नाही. आता तुम्हाला वाटत नाही का की आता तुम्हाला धनाची शक्ती लागली पैसा? नाही, असं आहे की एखादा जर माणूस म्हणत असेल ही काँग्रेसची शक्ती नाही, ही माझी स्वतःची शक्ती आहे, तर हा पक्षाशी केलेला कृतज्ञपणा आहे. कारण तुम्ही पक्षाचे मुख्यमंत्री, पक्षाचे अध्यक्ष, तुमच्या नेतृत्वाखाली जर इथं पक्षाचे काम करत असेल तर ती माझी स्वतःची प्रॉपर्टी आहे हे म्हणणं चुकीचं आहे ना. असं जर म्हणत असतील तर दॅट इज कम्प्लिटली रॉंग. दॅट इज कम्प्लिटली रॉंग. आय एम गिव्हिंग युअर आन्सर. दॅट इज कम्प्लिटली रॉंग. नांदेडमध्ये असा कोणता चेहरा आहे मग तुमच्या जे सगळ्या समाजाला घेऊन चालणारा आणि प्रत्येक गोष्टीला? आता सध्या तरी नागोलीकर काम करतात. हो, नागोलीकर तर आता त्यांना माहीत झालं जिल्हा अध्यक्षाची भीतीपोटी चव्हाण साहेब भाजपामध्ये गेले, आपण जसं बोलता या येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये असे काही घटस्फोट आपण काढणार का? त्या नेमक्या कोणकोणत्या भीती होत्या त्या नांदेडच्या जनतेपुढे आपण आणणार? एक लक्षात ठेवा, लोकसभेमध्ये श्वेतपत्रिकेचा विषय आला, नरेंद्र मोदींनी आदर्श घोटाळ्याच्या संदर्भामध्ये वाच्यता केली आणि 2 दिवसामध्ये त्यांनी निर्णय घेतला. नरेंद्र मोदींनी मध्य प्रदेशच्या सभेमध्ये अजित पवारचा सिंचन घोटाळा काढला, 2 दिवसामध्ये ते तिकडे गेले. हे कशाचं प्रतीक आहे? तुम्ही विचार करा. तुम्ही अभ्यासू आहात, हुशार आहात, लोकांची मनं जाणता, पत्रकारांनी शब्द सांगायला पाहिजे. हे कशाचं प्रतीक आहे? हे मनानं कुणीही गेलेले नाहीत, मनानं कुणी गेलेलं नाही. त्यांच्या इथं रिव्हॉल्वर लावल्यामुळं सगळे गेलेले. आत्ता इथं मला पत्रकारांनी विचारलं, ते म्हणते हे मी उभा केले, हे माझं आहे. हे नाही, हे पक्षाचं होतं, पक्षाच्या माध्यमातून झालं. फंड काय स्वतः कोणी वापरलेत का? पक्षाचे फंड वापरले ना, शासनाचा फंड वापर. ऑफिसचं काय तुमचं? ऑफिसची काय अडचणच नाही. ऑफिस काँग्रेसचं आहे, काँग्रेसच्या नावावर आहे. आजही आहे, उद्याही आहे, परवाही लय होतं. कार्यकर्ते गेले, ते कोण आहे ते तपासा. सर्वसामान्य कार्यकर्ता आहे का? कॉन्ट्रॅक्टर, वसुली अधिकारी सगळे गेलेले आहेत. सर्वसामान्य कार्यकर्ता गेलाय का? एअरपोर्टला भरपूर लोक आले होते. ते कुठले होते? गुत्तेदार, कॉन्ट्रॅक्टर, आमच्या ओळखीचे वसुली एजंट. आमच्यापेक्षा जास्त तुम्हाला माहिती आहे कारण जुने आहेत आपण. नांदेड हो, तिन्ही काँग्रेसच्या सोबत आहेत. देगलूरचे आमदार स्वतः शिबिरालाच होते. आपण इथं बघितलं, मोहनांना तर परवाला तुमच्या पत्रकार परिषदेत ते भाषण केलं, बोलणं झालं. आपण होतोच ना सत्तार साहेबांचं. पत्रकारांना संशय आहे की ते किती दिवस आहे? कोण आहे का वेट अँड वॉच? दिवसाचं कोण सांगू शकते? 2 दिवसात माणसं चाललीत बाजूला. अहो ते आहेत आमच्यासोबत, पक्के आमच्यासोबत आहेत, खात्रीनं सांगतो तुम्हाला. सध्या नाही, त्यांची अडचणी ते आहेतच, राहणारच आहेत. जाऊ शकत नाही. अहो अन्नाचा 75% मतदारच इकडं आमच्या सत्तार साहेबांकडे आली. अण्णांना त्या दिवशी डिक्लेअर सांगितलं मी जाणार नाही कुठं म्हणून. मोहनांना सांगितलं म्हणजे वसंतराव चव्हाणांना सांगितलं वसंतराव पाटील कुठं जाणार नाही. क्विज डिजाइनर शोरूम में
शादी ब्याह और ईद और दीगर त्योहारों के लिए नत नए डिजाइन के कराची सूट, पॉपलॉन, ब्राइडल सूट, लांचा, फ्रॉक, गाउन, गरारा सूट्स, शर्ट शलवार, दुल्हन के सूट के अलावा दीगर फंक्शन के लिए बेहतरीन डिजाइन के सूट मुनासिब कीमतों में दस्तयाब है। बरकत कॉम्प्लेक्स रोड, बाबा पेट्रोल पंप के करीब। अस्सलाम वालेकुम, मैं इमरान खान। हमें उम्मीद है कि आपको हमारा चैनल अच्छा लगता होगा। लेटेस्ट न्यूज़ के लिए देखते रहिए नांदेड़ उर्दू न्यूज़, और न्यूज़ के पसंद आने पर लाइक, शेयर और सब्सक्राइब करना ना भूलें।